त्या दिवशी तुझ्यावर झालेले अन्याय, तुमच्यावर असं म्हणायच्या ऐवजी मी तुझ्यावर असं म्हणालो. काय हरकत नाही ना? जे काही घडलं त्याबद्दल मला अजिबात चर्चा करायची नाही. मला फक्त तुला स्थिरस्थावर करायची. तुला तुझ्या, हे बघ, खूप मोठं आयुष्य पडलं तुझ्या समोर आणि माणसाची परिस्थिती सामान्य असली तरी काय बिघडलं काय? ती बदलता येते. पाठबळ मात्र हवं. मी द्यायला तयार आहे. जयंत दादांकडे पिस्तूल होतं. मी खूप प्रयत्न केला पण नाही जमलं. यापुढे प्रयत्न करायचा तो आयुष्य वाढवण्याचा. आपण दोघांनी मिळून भीक देणाऱ्याला भीक मागायला लावायची. मी कोण आहे माहितीये तुला? मी कोण आहे याची काही कल्पना आहे का? मंत्री नाही, पी, मुख्य नेत्याचा पी आहे. जाते. का? तुम्ही माझा पेपरात फोटो देऊ नका. मी पळून गेले नव्हते. मी जीव सुद्धा देणार नाही. मला फक्त जगू द्या, चार चौघींसारखी. शिकलीस किती? सगळंच अर्धवट. शिक्षण सुद्धा. मला फक्त आयुष्य पूर्णपणे जगण्याची इच्छा होती. पण रुपयात पैसे किती? 1 रुपयात पैसे किती? 100. का? चूक. रुपयात पैसे 0. रुपयाच्या कोणत्याही नोटेवर हमी छापलेली नसते. मैं धारक को 1 रुपया अदा करने का वचन देता हूं वगैरे वगैरे. तरी आपण तो रुपया वापरतोच. वापरतो की नाही? आणि बदल्यात काहीतरी मिळवतोच की नाही? आयुष्याचं तसंच असतं. तुम्ही जयंत दादांसारखं बोलता. ते पण ताईंना असंच काहीतरी सांगायचे. तुम्ही ओळखता त्यांना? मग का नाही अडवलं तुम्ही त्यांना? त्याने माझा पेपरात फोटो छापून दिला. मला गिरगावातल्या नातेवाईकांना तोंड दाखवता येत नाही. मला ते आठवतात. त्यांना ठेचून मारायला हवं. दगडाने ठेचून मारायला हवं त्यांना. सगळं सुरळीत होईल. सुरळीत? मी तुझ्या दारी मनुष्य पाठवलाय मध्यस्थ म्हणून. फक्त तुझी माझ्याबरोबर संसार करायची इच्छा असेल तर. नको. तुम्ही माझा पुन्हा पेपरात फोटो द्याल. जयंत दादा, माझा फोटो. मला गिरगावातल्या नातेवाईकांना तोंड दाखवता येणार नाही. मला नाही जाणवण. यावेळेस ते छापून येईल पेपरमध्ये. त्यामुळे तुझ्यापासून दूर गेलेले तुझे सगळे नातेवाईक तुझ्या दाराशी येतील, तुझ्या पायाशी येतील.
आज जा. आज जा. नमस्कार. नमस्कार. सीएम साहेब आले. बरोबर ताई साहेब सुद्धा आहे. या सर. नमस्कार. माणसानं संकोच न करता कुठं बी जावं, पण टायमावर जावं. समय बहुत बलवान है. मग कुठे आहेत? वहिनीताई, हा. सीएम साहेब आणि या आमच्या ताई साहेब. अरे अरे काय करताय? त्यांच्यासाठी आणलेली गिफ्ट हाती लावून टाका त्यांच्या. काळे ते PM ने पाठवलेलं पत्र देऊन टाक. जी जी साहेब. उघडून बघा. छोटसच आणलंय. पुरुषोत्तमच्या युनियन वाल्यानं लय तारास दिलाय बघा. जी. ऐकतच नाही चिंचे. काहीतरी करायला पाहिजे. जी. तुम्ही जेवण याला काय तो सोक्ष मोक्ष लावून टाका. पुरुषोत्तम मला वाटतं इलेक्शन होणार. आता तरी तो विषय नको. बाईसाहेब, कारणाशिवाय राजकारण नाही आणि राजकारणाशिवाय मजा नाही. हा बर, चालूया चहा तरी. पुढच्या वेळेला पुन्हा येऊ की आम्ही भेटायला. हा भेटायचं. कवा बी काय बी लागलं तरी भेटायचं. या अशा भेटी येत राहतील, पण त्यासाठी आपण भेटायला पाहिजे ना. काय पाहिजे, बरोबर का नाही? अशा भेटी येत राहतील, घ्याव्या लागतील, घ्याव्याच लागतील. हो 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 हो. अफजल खानाच्या ढेऱ्यामध्ये चक्क तानाजी माणूस रे. पुरुषोत्तम, उपमा चुकली. कुंभार साहेब, टेंडर पास व्हायचंय अजून. कुंभार, माणसं चुकतात, चुका करूनही सुटतात. पण आमची खात्री आहे, फाईल करायची तर शानबाग बाई या शीर्षकाखाली सीएम सुद्धा सुटणार नाहीत. सावंत साहेब, आपण मला बोलवलं म्हणून मी आलोय. पुरुषोत्तम, आमचं होम डिपार्टमेंट गेलं तर डेप्युटी सीएमची जागा खाली आहे साहेब. डेप्युटी शब्द बोचतो पुरुषोत्तम, शब्द बोचतो. सावंत साहेब, सीएमची खुर्ची तेवढीच बोचरी आहे. हं? हं? पण तुमच्यासारखा माणूस पाठीशी असेल तर. तुमच्या पाठीशी असलेले 70 खांदे. पुरुषोत्तम, रामाला उपयोग झाला तो हनुमानाचा, मारुतीरायाचा. त्यानं लंका जाळली, रावणाला संपवला आणि रामराज्य स्वतःच्या राजाच्या स्वाधीन केलं.
आता बुद्धिबळाच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही एका चौकटीत अडकलेले राजे नाही तर वजीर आहात. कुठल्याही पट्टीत धावणारा, दुरूनच शह देण्याची ताकद असलेला, काळ्या पांढऱ्या घरात धुमाकूळ घालणारा वजीर 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 वजीर. वेलकम मिस्टर कांबळे, वेलकम वेलकम. नमस्कार कांबळे साहेब. गुड मॉर्निंग कांबळे साहब. नमस्कार नमस्कार. कांबळे साहब, दोनों मिले बंद हैं. मजदूरों को थोड़े पैसे दे देते हैं. कम से कम 300 फ्लैट्स तो निकलेंगे ही. जो रखना है सबके लिए रखेंगे ही. लेकिन वो यूनियन लीडर नहीं, अब आप आ गए हैं तो किस बात का डर. तयारी झाली. जी. तयारी झाली का? मी तुम्हाला विचारतोय पुरुषोत्तम, तयारी झाली का? जी, तयारी सगळी झाली. हा. मग मी साहेब विश्वशांतीच्या प्रतिनिधींना आत बोलाव. अं? विश्वशांतीचे जे प्रतिनिधी आले आहेत त्यांना आत बोलाव. हा, येऊ देत येऊ देत येऊ देत. ठीक आहे. किती जण आहेत? जी. किती जण आहेत? सगळे मिळून 11 जण आहेत साहेब. 11. काय क्रिकेटची टीम आणली की काय? 2 जणांना आतमध्ये पाठवा. जी. त्यांना सांगा मी घाईत आहे. जी. बीजी जी. बीजी. जी. कम कम. वेलकम वेलकम. प्लीज कम. कम. हॅलो. शिट शिट. प्लीज. हॅलो. हॅलो. शिट. हाऊ. फाईन. फाईन. व्हेरी बिजी. व्हेरी बिजी. टुडे मीटिंग, टुमारो मीटिंग, डे आफ्टर टुमारो मीटिंग. मीटिंग 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 मीटिंग. कंटाळा आला. व्हेरी बिजी. सच अ बिजी यू नो. फाईल लाईंग ऑन टेबल. हिअर देअर हिअर देअर हिअर. यांना लवकर कटवायचं बघा. बोला. से. Excuse me. Our honorable minister is extremely busy, yet entertains almost everyone and refuses nobody. Yes, yes, yes. That's why your state is full of harmony and peace, Mr. Moite. Yes, peace. Full of heart, money. It's life. It's my life. We'll be happy to have you with us and deliver a lecture on world peace. Very busy. Very busy. I can't. We are proud of you, sir. Yes, we are proud of you also. Thank you. Thank you. I know. I know. I know. No, no. You know. You know. Peace is power. Peace is peace. Peace is समजा काही. Peace is. Peace is. यांना बाहेर घेऊन जा आणि जे काय सांगायचं असेल ते सांगा. इकडे येऊन माझ्या डोक्याला त्रास नको. मी काय बोलतो त्यांना कळत नाही, ते काय बोलतात ते मला कळत नाही. यांना बाहेर घेऊन जा. Peace is, you know. Excuse me, sir. Our honorable minister wants to convey to you that any piece of good work is the solution for the world peace. Oh, Same, yeah. telling the same thing. I'm telling same thing. साहेब, आपण राष्ट्रभाषेमध्ये बोललात तरी चालेल, म्हणजे संदेश दिला तरी चालेल. कळेल. हा. हिंदी. तुम्ही ना बाहेर घेऊन जा.
आणि जे काय सांगायचं असेल ते यांना बाहेर सांगा. इकडे उगाच माझ्या डोक्याला त्रास नको. घेऊन जा यांना बाहेर घेऊन जा. थँक्यू Thank you. Thank you. Thank you. पीस Thank you very much. पीस. वी विल मीट अगेन. थँक्यू. पीस इज पॉवर. पीस इज पीस. आजच्या या स्पर्धेचे उद्घाटन करण्याकरता आपल्याकडे प्रमुख पाहुणे पहिली खेळी आमची. हो हो. अरे मला वाटलं कॉलेजच्या स्पर्धा आहेत या. पुरुषोत्तम, स्पर्धा कुठलीही असो, कॉलेजच्या रिंगणात नानाचे पाय अजूनही मजबूत आहे. अजूनही त्यांना आम्ही विनंती करतो की आजच्या या बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हावं. म्हणजे होतच आहे की म्हणजे दोघांची हस्ते व्हावं. तर राणी कोणाची? कांबळे साहेब ती राणी मध्ये कशी मध्यस्थी करते? मुहूर्त म्हणून आपण दोघांनी एक खेळ खेळावा अशी इच्छा. जरूर जरूर. सुरू करा. सुरू करा. चला, चला, चला. चला. चला सुरू करा. आधी तुम्ही. तुला पण खेळायचंय? इकडे ये. आता तुला हा मी खेळ शिकवतो. ही प्यादी छोटी असतात पण महत्वाची असतात. हा राजा आणि ही राणी. इंग्रजीमध्ये हिला क्वीन पण म्हणतात. चौफेर धावणारी. पण एकदा राणी कब्जात आली मग राजाच्या नाड्या ढिल्या, राजा हतबल. काही राण्यांची लग्नाआधीच समुद्राच्या रेतीवर पाठ टेकवली जाते जबरदस्तीनं. हुसक्या बांधून आवेगानं प्रेम केलं जातं त्यांच्यावर. मग आणि अशी एकदा पाठ टेकवली गेली की मग काय सवयच लागते. मग सगळेच उपयोग करून घेतात. मोठं राज्य मिळवण्याकरता पुरुषोत्तम मुहूर्ताचा खेळ आहे. अर्धवट सोडून जाता येणार नाही. काका खेळा ना. मी आज हरलो. समुद्राच्या रेतीवर मला उथाणं पाडून त्यांनी माझी जिरवली. म्हणून मी नेहमी म्हणतो ना, माणसाला मोठं व्हायचं असेल ना, पाठीमागे एक हात असावा लागतो. पण नुसता हात असून नाही बागत. खूप मोठा हात असावा लागतो. कमाल, तुझे हात दाखव.
तुझे हात दाखव. तुझे हात दाखव. मी जिंकणार आहे. 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 कॉम्रेड्स, ताण भूक हाल अपेक्षा सोसून आपण पुन्हा लढ्याला सुरुवात केलेली आहे. मिलच्या मालकांकडे काय मागितलं होतं आपण? आधुनिक मशिनरी परदेशातून इथे आणायला पैसा आहे या टोळांकडे, पण भत्ते मात्र वाढत नाहीत. उलट माणसं कमी केली जातात आणि उत्पादन घटले असं दाखवण्यात येतं. हा बेहिशेबीपणा परवडणारा नाही म्हणावं. परगड्या मोजून हातात देऊ एखाद दिवशी एकेकाच्या. आमच्या पोटात खड्डा पडला तरी चालेल. ज्या मातीत जन्माला आलोय त्याच मातीत मरून जाऊ, पण लाचारी पत्करणार नाही, कधीही नाही. परदेशी पाहुण्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये दारू आणि जेवण द्यायला यांच्याकडे पैसा आहे, पण एखाद्या कामगारानं विणलेल्या सुंदर अशा धाग्याच्या मोबदल्यात त्याला एखादा चिंचोका देखील मिळत नाही. हे असं नाही चालणार. अशानं मिलचं धुरांड पुन्हा कधीही पेटताना दिसणार नाही. अशा परिस्थितीत विष खायला सुद्धा पैसा उरत नाही. वेश खायला पैसा नाही, पण परदेशात मुलाला शिक्षणाला पाठवायला पैसा आहे. तुम्ही आमच्या मुलाबद्दल बोलताय? हो. आमच्या मुलाबद्दल बोलताय? हो. कॉम्रेड्स, पेपर मधल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. तो परदेशात शिक्षण घ्यायला गेलाय खरंय, पण तो शिष्यवृत्त्या मिळून परदेशात गेलाय. पीएमच्या निधीतून शिष्यवृत्ती आणि ती देखील परदेशात. जवळच आहे. या अशा अफवांवर विश्वास ठेवायला इतर कॉम्रेड तुमच्या इतके क्षुद्र नाहीत. हे बघ, हे बघा, माझं ऐका, हे बघा. अरे, युनियन वाल्यांच्या मीटिंग मध्ये हाणामारी झाली. जी पोलीस निघून गेले. जी. खुर्ची जाईल अशा ना आपली पुरुषोत्तम. नाही साहेब, पण पेपरवाले आपल्याला दोष देत नाहीत साहेब. पाटोळेनं शिपीची पोस्ट, पण ऑर्डर होम डिपार्टमेंट कडून जायची असते पुरुषोत्तम. साहेब, यापूर्वीचं लेटर आपणच साईन केलेत साहेब. एक मिनिट. सावंताकडनं होम डिपार्टमेंट काढून घेतलं. वादळ उठेल अशानं पुरुषोत्तम. मुद्द्याला हात घालतो. तुमच्याकडे वेळ कमी आहे. आम्हाला वेळच नाही. बाबासाहेब, नाना साठम हा तरुणांचा पुढारी आहे, पण पद नाही. त्याला युवा नेतेपद द्यावं ही विनंती. नियमानुसार विनंती करतोय. नियमबाह्य वर्तन म्हणजे आम्हाला सरळ वर जावं लागेल. आणि तुम्हाला ते आवडणार नाही. आणि बाबासाहेब, तुमची आवड निवड यावर आम्हाला आता जास्त अवलंबून राहता येणार नाही. ऐकलं, आपलं म्हणणं ऐकलं आम्ही.
पुरुषोत्तम, कुटुंबाची तब्येत ठीक आहे ना? चौपाटीला कुस्त्यांचा फड लावतोय, या कुटुंबाला घेऊन. पण या वेळेला वाळू नाही, भुसभुशीत माती. मातीवर पाठ टेकवण्याचं सुख वेगळंच असतं बघा. चहा नको, काहीतरी आंबट द्या मला, लिंबू सरबत वगैरे. आण जा लवकर. मला ना तुम्हाला काही सांगायचं आहे. आपल्याकडे सीएम साहेब येणार आहेत परवा चहाला. लवकरच निवडणूक लढवणार असं काहीतरी म्हणत होते. निवडणूक तर 5 वर्षांनी होते ना? पण प्रत्येक पक्षाला एक विशिष्ट काळ दिला जातो. मूल होण्यापूर्वी गर्भ वाढवण्याकरता जसा स्त्रीला 9 महिन्याचा काळ दिला जातो ना, तसं. अरे हो, परवा सभेनंतर सीएम साहेब आपल्या घरी येतील. साहेब संध्याकाळी चहाच घेतात. यासाठी एक मोठ्या बॉर्डरची साडी आणली मी. मला आवडत नाही ती. साहेबांना आवडते. साहेबांची मर्जी सांभाळली म्हणजे काय करायचं? प्रचार सभांना स्वतः जातीने हजर राहायचं. बाबासाहेबांच्या बरोबर राहायचं. साहेबांच्या बरोबर? शानबागबाईने सुद्धा हेच केलं. स्वतःच्या नवऱ्याकरता तिकीट मिळवलं, मुलाकरता सुद्धा. मला जमणार नाही. तो बॅच उचल कमल. कमल, तो बॅच उचल. कमल, कोणत्याही 2 पक्षातली युती ही कायमची नसते. फळ हातात पडेपर्यंतच. नंतर कमाल, मला कौल दे. मला कौल दे कमाल. म्हणजे पुन्हा माझ्यावर? साहेब, बाई, तुम्ही रडू नका. आता तुम्हालाच धीर धरायला पाहिजे. राजा भाऊ लय मोठा माणूस फार लवकर गेला.
लय वाईट गोष्ट झाली, पण आम्ही आहोत ना. तुम्ही काही काळजी करू नका बाई, आम्ही आहोत ना. साहेब हा हा साहेब हम्म. बंधू आणि भगिनींनो, आज स्वतः सीएम साहेब या सभेला हजर राहिलेले आहेत. हे विरोधी पक्षाला पटण्यासारखं नाही. माणुसकी ही सर्वश्रेष्ठ आहे हे साहेबांच्या आगमनाने सिद्ध होत आहे. काही राजाभाऊ दाभोळकर आमच्या पक्षाचे नसताना सुद्धा मी साहेबांना 2 शब्द सांगायची विनंती करतो. सभेला जमलेले समधेच आमचे बांधव आहेत, भगिनी आहेत. कुणी मित्र पण आहेत. तर राजाभाऊ, कैलासवासी राजाभाऊ दाभोळकर हे देखील आमचेच नाही, एकेकाळी आमच्याच पक्षात होते. म्हणूनच आपल्या कर्तृत्ववान पावलाचा ठसा उमटवून गेले. अशा पावलावर आम्ही नतमस्तक होऊ. एकदा नाही, 1000 टायमाला होऊ. कमीपणा काय होत्यात? काय कमीपणा आहे? सत्य आणि अहिंसावादी आचरण एक अपक्ष उमेदवार सांगून जातो. हे काय थोडं आहे? अर्थात अशा सच्छील माणसाला जर आमच्या पक्षाचं पाठबळ लाभलं असतं तर असो. लवकरच रिकामे झालेल्या जागेसाठी आम्ही निवडणुका घेणार आहोत. बाकीचे सगळे पक्ष आपापला उमेदवार जाहीर करतील. कैलासवासी राजाभाऊंच्या तोडीचा उमेदवार आम्ही आमच्या पक्षातर्फे रिंगणात उतरवित आहोत. नाव कळवण्यात येईलच तुम्हाला, लवकरच कळवण्यात येईल. पण तुमची मनं जशी राजाभाऊंच्या पाठीशी उभी होती तशीच आमच्या पाठीशी उभी राहतील यात आम्हाला शंका नाही आहे. यावेळेला प्रचाराची समधी जबाबदारी आम्ही मतदात्यावरच टाकणार आहोत. आणि या शुभ कार्यात तुम्हाला मदत करतील तुमच्याच गावच्या कमल जुवेकर, कमल पुरुषोत्तम कांबळे. सुरेख 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 ठेवलंय हे घर. पण तुम्हाला इथं फार दिवस राहावं लागणार नाही पुरुषोत्तम. मंत्रिमंडळ वाढवावं लागणारच ना. चहाला बोलवलं म्हणजे चहावरच बोलवण करणार काय आमची? हे म्हणत होते साहेब संध्याकाळी चहाच पितात. आणखीन काय काय आवडी निवडी सांगितल्या तुमच्या ह्यांनी? मोठी
मोठ्या बॉर्डरची साडी. हा ती दिसतेच आहे घातलेली. तुम्ही घेत नाही? घेते की. शी, कधीच नाही. साहेब साहेब केव्हा निघताय? पक्षाची बैठक संपली की निघू. जी जी. तयारी आहे ना हो तुमची? कुठे? साहेब लोणावळ्याला निघालेले आहेत. कार्यक्रम आहे आदिवासी स्त्रियांच्या पुनर्वसनाचा. तुला घेऊन जाणार आहेत बरोबर प्रचाराला. रातच्यालाच निघू. आपला बंगला आहे. कार्यक्रम आटपला की लगेच परत. काय नाही, पुरुषोत्तम, आमच्या सह्या घ्यायच्या राहिल्या असते तर उद्याच्या उद्या घेऊन टाका. इथली समती जबाबदारी तुमच्यावरच सोपून जावं लागणार आहे आम्हाला. जी. निघू. जाऊ द्या पुरुषोत्तम, अजून लहान आहेत त्या. समजल त्यांना हळूहळू. ए जी आम्ही लोणावळ्याला जाणार. हे शानबागबाईंना कळू देऊ नका. जी या बायकांना मत्सर फार हो. जी उगाच काय. जी. निघू. मग परवा. शकू दे. हा बोल कमल. पुन्हा तोच प्रकार घडणार आहे. कमल. हॅलो कमल. परवा पुन्हा माझ्यावर. काय झालं काय? हॅलो कमल. जयंता, जयंता कमलवर पुन्हा. काय चालवलंयस तू? शकू शकू काय चाललंय मला कळेल का? तुझं पिस्तूल जयंता. माझ्याकडे पिस्तूल नाहीये ग. मला शिकवतोस? हं? मला? अरे पायजम्यात पाहिलं मी तुला. पायजम्याशिवाय सुद्धा पाहिलंय. मला सांगतो पिस्तूल नाही. शकू शकू असं वेडेपणा करू नकोस. माझं काय व्हायचं ते होईल, पण हे नाही घडू देणार मी. माझा विश्वास बसत नाही शकू की पुरुषोत्तम असं काही करेल म्हणून. सत्तेची हाव सुटली ना जयंता. लालूच रे लालूच. बाबासाहेबांचा हा खेळ संपायलाच हवा. शकू तू असं करू नकोस. माझं ऐक. वाचणार नाही शकू. कमल तर वाचेल. आणि समजा तिला कुठे नव्याने बांधली म्हणजे? तू जिवंत राहणारच ना? हं? राहणारच ना? मग हेच पिस्तूल पुरुषोत्तमच्या नरड्याला लावायचं आणि चाप ओढायचा. मेला घोडा मेला जयंता घोडा मेला. माझा श्वास देखील संपला रे आता. पुरुषा पुरुषा तुला तुला सीट मिळणार. कन्फर्म? तूच म्हणाला होतास ना आडमार्गाने वाट काढायला हवी, बळी न जाता. अरे याचा अर्थ एखाद्या निष्पाप जीवाचा बळी घेऊन असा नव्हे रे.
जयंता मी माझा बळी दिलेला आहे. हे तू परत सर, हे तू परत सर. काळीज काळीज कापतं अशा शब्दांनी. अरे ती कमल तयार आहे आणि तुझं काहीच कापाल काय झालंय. एनिवे उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपुला. लग्नाच्या मंडपाचा मला काही अनुभव नाही, पण तरीही शुभमंगल सावधान या ओळीतले सावधान शब्द मला खूप सावध करून गेले. दुसऱ्यांनी वापरलेली गोष्ट माझ्या आयुष्यात घर करून राहणार म्हणून सावधान. लग्न लागण्यापूर्वी कोर्टाच्या पायऱ्या चढताना हेच शब्द माझ्या कानात सतत घुमत होते. जयंता सावधान. मी तिकडे दुर्लक्ष केलं. स्वार्थापोटी. तसं चित्र रंगवायची इच्छा नाहीये रे. हॅलो, सावंत बोलतोय. हा बोला सावंत. बातमी ऐकली? वाचली. स्त्री संघटनेनं मोर्चा मागे घेतलाय. आम्ही जिवंत आहोत ना. पण इतर गोष्टीबद्दल काय विचार राहील हायकमांडचा? सावंत साहेब, काय झालं? नाही काय नाही. इथे बाबासाहेब उघडे पळायची पाळी आली आहे. पक्ष फुटायची भीती निर्माण झाली आणि तुम्ही हायकमांडच्या विचाराची कसली वाट पाहताय? करावं तसं भरावं लागतं साहेब. तुमच्या हातात बरंच काही आहे. आम्ही पाठीशी आहोत. नुसता हुकूम नाही करत, वेळ पडली तर मानतोही. आमचे 70 खांदे आहेत तुमच्या पाठीशी. कळवा, वाट पाहतो. ही म्हणे माणसं म्हणून जन्माला आली आहेत. शकुंतलाताई म्हणायच्या, मूल जन्माला येतं ते सांगाड्याच्या रूपानं, आणि आई या स्त्रीपासून प्रेयसीपर्यंत प्रत्येक स्त्री त्याला प्रेमानं मुठभर मांस लावीत जाते. तेव्हा कुठं तो माणसात येतो. स्वतःचं अस्तित्व जाणवायला लागलं ना की तो पदर सोडतो. अशा वेळी पावलं वेडीवाकडी पडण्याचा संभव असतो. हीच वेळ त्याला सांभाळायची असते, त्रास करून न घेता. पण कधी कधी अविचारानं ते म्हणायच्या, या माणसाचं जेव्हा पुरुषात रूपांतर होतं ना तेव्हा तो बेछूट बनतो, माणुसकी विसरतो, पशु बनून सुख ओरबाडण्यामागे लागतो. अशा वेळी बंदुकीचा चाप ओढायचा आणि त्या मुठभर मांस चढलेल्या देहाचं पुन्हा सांगाड्यात रूपांतर करायचं. असं काही काही भयंकर बोलायच्या त्या. माझा सांगाडा करण्याची तुझी पद्धत आवडली मला.
बोलावलं? हे वाचा आणि उत्तर द्या. लोणावळ्याचा कार्यक्रम पण कॅन्सल झाला. प्रचाराचं भाषण तयार करा आता. टीव्हीवर भाषण द्यायचं आहे आम्हाला. आपल्या पक्षाची बाजू कशी जोरदार मांडतो ते बघा. त्या कमल जुवेकरची सीट येणार काय? कमल पुरुषोत्तम कांबळेची सीट नक्की येणार साहेब. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही तक्रारी असतील, त्या तक्रारी बाईंना सांगायच्या. बाई स्वतः येत जाते. इतर उमेदवारांप्रमाणे करणार नाहीत बाई. नमस्कार. लक्षात ठेवायचं. नमस्कार. इसी वजह से तो उस पार्टी को पिछले इलेक्शन में उसकी कीमत चुकानी पड़ी. ठीक है ना? ये रहा आपके सवाल का जवाब. थँक यू साहेब. युअर वेलकम. हा बोला, काय म्हणता तुम्ही? हाँ नमस्कार. बैठो बैठो. कितने लोग काम कर रहे हैं इस बूथ पर? 4-5 लोग काम. कोई प्रॉब्लम? मित्र, तुम्ही सर्वजण ज्या विश्वासाने एका उमेदवाराला तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून देणार आहात, त्या उमेदवाराची भूमिका मी इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि असं पहा, म्हणजे समजावून घ्या, विशेषतः तुम्ही, की ही निवडणूक संपल्यानंतर मला माझ्या घरी राहायचंय हो. त्यामुळे थोडीशी बायकोची स्तुती झालीच जरी. काय झालं ग? काय झालं? पाणी हवं? डायरेक्ट हायकमांड कडून आदेश. बाबासाहेब, आता तुमच्या खुर्चीलाही सुरुंग लागायची पाळी आली आहे. ही खेळी त्या पुरुषोत्तमची आहे. काना मागून आला आणि तिखट झाला. अरे आमच्या स्वार्थात त्याला काही किंमत आहे की नाही? सावंतांकडून त्याला मिनिस्ट्री काढून घ्यायला लावली. कळलंय मला. पक्षाची बाजू मांडणार आहे म्हणे टीव्हीवर. काय करायचं काय? त्याला बाजूला करायचा. हे काम माझ्यावर सोपवा. कुठला तुकडा कुठल्या स्मशानात टाकायचा याचा विचार तुम्ही करायचा. म्हणजे एकदम साफ करणार की काय तुम्ही त्याला? नाना, आमची माणसंच खूप आहेत, फक्त इशारा करायची खोटी. हे सगळं त्या बाईचं राजकारण. या बाईला राजकारणातनं दूर करायला पाहिजे. एकदमच पोहोचतो ना दोघांना. तिला नको, तिला नंतर बघू. आपण अहिंसावादी. हिंसा आपल्या पक्षाच्या पठडीत बसत नाही. तुमचं काम चालू दे नाना. ठीक आहे साहेब, काळजी नको. नमस्कार. मतदार बंधू भगिनीनो, पांढरा शांतिदूत या निशाणेखाली कमल जुवेकर म्हणजे आता माझी पत्नी सौभाग्यवती कमल पुरुषोत्तम कांबळे फेर निवडणूक लढवते आहे.
आमच्या पक्षाबद्दल 2 शब्द मी आपल्याला सांगू इच्छितो. जुनं आणि नवीन रक्त यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा असा हा आमचा पक्ष. लोकशाहीचं बीज हे झोपडपट्टीपासून ते समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रत्येक उत्तुंग इमारतीत रुजवणारा असा हा आमचा पक्ष. शेजार धर्म हा एकमेव धर्म या लोकशाहीत जपणारा आणि राबवणारा असा हा आमचा पक्ष. महात्मा आणि त्यांचं महात्म्य यांचा फक्त भावनाशून्य पाठपुरावा करणारा असा हा आमचा पक्ष. दारिद्र्य ओघळणाऱ्या चाळीतून ज्वाळा निघत असताना, गरीब देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत असताना सुद्धा त्याच संध्याकाळी गलेलठ्ठ हारांनी स्वतःचे सत्कार समारंभ साजरे करणारे इथले नेते. 83 मृतदेहांचं फक्त 43 मृतदेहात रूपांतर करणारे इथले चलाख गणितज्ञ. 20 वर्षाच्या कोवळ्या महाविद्यालयीन मुलीवर अमानवी पाशवी बलात्कार करून समाजामध्ये राजरोस वावरणारी इथली काही गिधाड. सहकारी पेढ्यांवर निर्लज्जपणे हात मारणारे इथले नातेवाईक. वेश्यांचं देवदासीत रूपांतर करून त्यांच्या व्यवसायाचा उद्घाटन समारंभ साजरा करणारी ही जात. प्रेतांवरच्या हारांचाही व्यापार करणारी ही जात. स्वराज्य आणि स्वराज्याचा अपमान करणारी, त्याला पायदळीत उडवणारी ही जात. नाही, मी सुद्धा चुकलो वेडावाकडं वागलो. या भोऱ्यामध्ये अडकलो यांच्या प्रचंड अशा. राज्यकर्ता सत्ताधीश हा निर्लज्ज गेंड्याच्या कातडीचाच असायला हवा या भावनांनी विचारांनी ग्रासलो गेलो. माणुसकी कुठेतरी हरवून बसलो, दूर सीमापार. पण धारदार कुंपणांनी अडवलं मला, ओरबाडलं, रक्तबंबाळ केलं. पण रक्त वाया नाही गेलं माझं. झालेल्या जखमांमुळे शुद्ध आलीय. तर तुम्ही दारानो ऐकताय ना, लग्न मंडपामध्ये जशी वधूवरांच्या हातात पाकिट कोंबली जातात ना, तशीच ही यंत्रणा, ही नीती तुमच्या आमच्या शरीरामध्ये अशी कोंबली जाते, वर्षानुवर्ष कोंबली जाते. आणि आपण विना तक्रार आनंदाने हसतमुखाने ही यंत्रणा आपण स्वीकारत आलो आहोत. हातात पडलेल्या गोष्टींचा ताबडतोब पूर्ण उपयोग करून घेण्याची नाहीतरी आपल्याकडे प्रथाच आहे. पण ही प्रथा पुढे भविष्यात आपल्या समोर जी संकट उभी करणार असते, त्या संकटांचाच आपल्याला विसर पाडते. एखादी गोष्ट अंगवळणी पडली ना आपल्या, की त्याशी पटकन झटकून टाकणं अवघड होऊन बसते, कठीण होऊन बसते. म्हणजे वृत्ती पापभिरूची असून सुद्धा आपल्या हातून कधी पाप घडलेलं आहे, घडतं आहे, घडणार आहे याबद्दलची जाणीवच आयुष्यातली आपण नाहीशी करतो. कधी जाणीवच होत नाही. म्हणजे वास्तवामध्ये असे प्रसंग, अशा घटना आपल्या आयुष्यात घडल्या नाहीत तरच तुमच्या आमच्या चेहऱ्यावरती एखादी आश्चर्याची लकेर सुरकुती उमटेल. काय म्हणायचं अशा यंत्रणेला, या नीतीला काय म्हणायचं? मला वाटतं गुंगी आणणाऱ्या एखाद्या. तुमचं काय चाललंय? कीप द कॅमेराज रोलिंग. फ्लोर मॅनेजर, दिस इज माय ऑर्डर. कॅमेरा चालू ठेवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू टॉक टू देम. तर मला असं वाटतं की एखाद्या गुंगी आणणाऱ्या भयानक औषधाचं लेबल या यंत्रणेला, या नीतीला शोधून द्यायचं. मी आतापर्यंत जे काही ऐकलं, अनुभवलं, पाहिलं, वर्षानुवर्ष भोगलं, अगदी तसंच किंबहुना त्याहूनही भयानक, विदारक, भीषण असं एक चित्र या अंधाऱ्या पडद्याच्या पाठीमागे आहे. आणि या भीषण अंधाराशी लढा दिलाय तो फक्त समाजामधल्या जयंत सानसारख्या लोकांनीच आजपर्यंत. बंद करा. हा विषय इथंच संपणारा नाही. ही नीती संपणारी नाही. विष्ठा कुठेतरी कोपऱ्यामध्ये कायम साचत राहिली आहे, थरच्या थर साचतायत. फक्त तिकडे तुमचं दुर्लक्ष व्हावं इतकी प्रचंड ताकद या यंत्रणेमध्ये भरलेली आहे. ठासून पिळवटून निघतात तुम्ही, फक्त तुम्ही. वेडेवाकडे झालेले पुन्हा एकदा सरळ होण्याचा फक्त प्रयत्न करता आहात. आता हे सगळं ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर, या सगळ्यावर आता पडदा पडल्यानंतर तुम्ही इथे जमलेली विचारवंत मंडळी, विचारवंत मंडळीच या विचारांचं काहूर घेऊन जाणार आपल्या बरोबर आणि 2 घोटांमध्ये ते शमवणार. शरीराच्या कोपऱ्यात कुठेतरी निश्चित पडलेल्या मेंदूला मनाचा थंड दिलासा देत म्हणणार की तुला झळ पोचत नाही ना, मग का तडफड करतोय, मरू दे ना. आणि अशा या तुमच्या संवेदनाशील मनातून घरंगत येणाऱ्या विचारांचा तुमच्याच पायाशी तुम्ही चुराडा करणार. तुमची तीच लायकी आहे, तीच लायकी आहे तुमची. तुमची योग्यता काय आहे हे आम्ही नव्याने सांगायची काही गरज नाही. म्हणूनच आम्ही इथं आहोत, तुमच्या छाताडावर नाचतो कायम,
आणि तुम्ही तिथेच आहात. नमस्कार सर, नमस्कार. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत साहेब. आम्ही मागे हटणार नाही साहेब. तुम्ही तर आमचे मार्गदर्शक साहेब. जे होईल ते होईल, बघूया. नाना साटम, पुरुषा पुरुषा वेळ कमी आहे पुरुषा. कमाला घेऊन गेली ती मंडळी जबरदस्तीने. हो. तू काय करत होतास? तू काय करत होतास? गुरु ना माझा तू. अरे तू श्राद्ध घाल माझं, श्राद्ध घाल तू माझं. गोष्टी करत होतो. आता होऊ शकतं का कधी? आमच्याकडे काय होणार नाही. काही गरज नव्हती. आम्ही लोक काय करायचं? आम्ही काय करायचं? Kill her, sir. I'm telling you to kill her. Yes. संभाला पाहिजे. आणि ह्याच्यावरती असणार आहे आणि काय नाही काही बोललं ना, आम्ही गप्प बसणार नाही. बस.
पाटील सुटणार नाही पुरुषोत्तम. पुरुषोत्तम कांबळेवर पिस्तूल रोखायला आपल्या मायेनं पाजलेलं दूध प्यावं लागतं. पुरुषोत्तम, आमच्या मार्गात पुन्हा येऊ नका. तुझं तोंड आपल्याला बंद पाहिजे. हं? आपल्याला तुझं तोंड बंद पाहिजे. मार्ग कुठला तुमचा मार्ग? या मातीच्या या देशाच्या ध्वजाचा अपमान करणारा मार्ग. एक ही लक्तर करे ना, लक्तर. चला पुन्हा त्या पायऱ्या चढू नका पुरुषोत्तम. माझी शपथ आहे तुम्हाला. हं? शपथ घातलीस? याने मारलं आपल्या जयंतदादाला. याने तुमच्या गुरुला भोसकलं. जयंता जखमी? नाही, तुमच्या जयंत दादाला आम्ही खूप समजावला पुरुषोत्तम. सामना आमच्याशी आहे, भारी पडल. समुद्राच्या रेतीवर कमल जुवेकरने कळसूस भार उचलला. पण अशा अवस्थेत कमल पुरुषोत्तम कांबळेला नाही झेपायचं बरं का. पण ऐकला का काय ना ना, शपथ सुटली पुरुषोत्तम. नाना साटम. जिप नाही, जिप. हं? जिप.
नाही. दीडशे वर्ष आपण सामना केला. इतिहास साक्षी आहे. असाच सामना आपण करत राहू. ज्यांनी या मातीला स्वातंत्र्य दिलं त्या हुतात्म्यांनी तुमच्या आमच्यासाठी ही पहाट अर्पण केली आहे, स्वतः लुप्त होऊन. आपला इतिहास सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ ठेवण्यासाठी हा शांतीचा प्रारंभ आहे. चला आपण सगळे एक होऊ. आपण सगळे एक होऊ. आपण सगळे एक होऊ. आपण सगळे एक होऊ. आपण सगळे एक होऊ.